कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदयलाड आता घेऊन आलाय माझी शेतीच्या माध्यमातून एक अनोखा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत। मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची जी अपडेट आली आहे मित्रांनो हवामान खात्याकडून। मित्रांनो, हवामान खात्याच्या लेटेस्ट अपडेटनुसार आता येत्या 72 तासांमध्ये या जिल्ह्यात होणार अतिवृष्टी। सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट येत्या 72 तासात राज्यातील या जिल्ह्यात होणार अतिवृष्टी। पण अशा परिस्थितीमध्ये हा प्रश्न उद्भवतो की अखेर कोणते ते जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यात येत्या 72 तासांमध्ये होणार आता अतिवृष्टी। आणि लाख मोलाचा सवाल की येत्या 72 तासात काय आमच्या जिल्ह्यात सुद्धा या ठिकाणी होणार अतिवृष्टी। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर, तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या ठिकाणी व्हिडिओला एकदा शेअर करा। चॅनलला सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत। मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की जी अपडेट हवामान खात्याकडून आली आहे आणि हवामान खात्याच्या अपडेटनुसार येत्या 72 तासात राज्यातील या जिल्ह्यात होणार अतिवृष्टी। मग अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी प्रश्न उद्भवतो की अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली आहे की ज्याच्यामुळे राज्यात अतिवृष्टी होऊ शकते आणि ही अतिवृष्टी होणार असेल तर मग आमच्या जिल्ह्यात येत्या 72 तासात पाऊस कशा पद्धतीनं कोसळू शकतो। आमच्याकडे या ठिकाणी जोरदार पाऊस होणार, अतिजोरदार होणार की मग अतिवृष्टी होणार। चला या तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर। जर मान्सूनची असणारी संपूर्ण वाटचाल बघितली तर सध्याच्या कंडिशनला मान्सून हा आपल्याला मध्य महाराष्ट्रामध्ये स्थित झालेला दिसतोय। याच्यामुळे महाराष्ट्रातील पश्चिम भागामध्ये, मराठवाड्याच्या भागामध्ये आपल्याला सध्या जोरदार ते अतिजोरदार पाऊस दिसत आहे। पुढील 72 तासांचा विचार केला तर कोणत्या भागात अतिवृष्टी होऊ शकते समजून घ्या। येत्या 72 तासांमध्ये कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, त्याचबरोबर रायगड, ठाणे, पालघर याचा काही भाग, त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर साताऱ्यातील 50% भाग जो की मुख्यत्वे घाटमाथ्याचा आहे, पुण्याचा घाटमाथ्याचा एरिया, नाशिकची हीच कंडिशन आहे आणि त्याबरोबर अहिल्यानगरचा घाटमाथ्याचा एरिया। त्यानंतर जर आपण मराठवाड्याकडे बघितलं तर मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। इथं जोरदार ते अतिजोरदार पाऊस होऊन काही ठिकाणी आपल्याला अतिमुसळधार पाऊस म्हणजे ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी दिसू शकते। त्यानंतर विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये पाऊस जोरदार होऊ शकतो, परंतु विदर्भातील कोणत्याही जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता नाही। हीच परिस्थिती किंबहुना आपल्याला जळगाव, त्यासोबत नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात दिसते। इथं जोरदार पाऊस होईल पण अतिवृष्टीची शक्यता नाही। म्हणजे अतिवृष्टीचा विचार केला तर मराठवाड्यातील 8 जिल्हे, कोकणातील महत्त्वाचे 2 जिल्हे व इतर 3 जिल्ह्यांना काही प्रमाणात अलर्ट आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, अहिल्यानगर, नाशिकचा काही भाग, हे जे महत्त्वाचे जिल्हे तर इथं अतिवृष्टी होऊ शकते। इतर भागामध्ये आपल्याला काही ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस दिसू शकतो। अशा परिस्थितीमध्ये अचानक नदीला पूर येत आहे, ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत, त्यामुळे अनपेक्षित पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी नदीला पूर आल्यानं अडचणी निर्माण होऊ शकतात। राहिला प्रश्न
पेरणी करण्याचा, तर तुम्हाला एकच सल्ला देऊ इच्छितो, की सध्या या भानगडीत पडू नका. कारण येत्या 3 दिवसामध्ये अतिवृष्टी जरी होणार असली, तर त्यानंतर पावसाचा जोर हा तुलनेनं कमी होत जाणार आहे. आणि आणखीन काही जण म्हणतात कास्तकार बांधव, की पाऊस चांगला आहे, पण मृग निघाला नाही. तर मृग नक्षत्र हे आणखीन स्टार्ट झालेलं नाहीये, त्यामुळे थोडीशी वाट पाहायला काही हरकत नाही. आणि समोरचा जो अंदाज आलाय त्यानुसार जून महिन्यात पाऊससुद्धा अतिशय चांगला होणार आहे. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तर ही संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर पाठवत चला. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा. एकदा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्या होणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत. मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर सतत मिळत राहील. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून खूप खूप आभार.